या सामन्याचं धावतं समालोचन ऐकण्यासाठी मी आपल्या अलिबाग तालुक्यातील एक मधुर आवाज माझे साथी समालोचक आशुतोष पाटील यांना आमंत्रित करतो. ओव्हर टू यू आशुतोष. पूर्णपणे जबाबदारी असेल ती या दोन फलंदाजांवर, कारण का पूर्णपणे आपण पाहिलं तर एक पहिल्या सुरुवात आपण पाहिलं तर एक चांगली सुरुवात पाहायला मिळते जहनुमान पूर्वपाडा संघाच्या माध्यमातून. चांगली सुरुवात आपण पाहतोय गोलंदाज अविनाशच्या माध्यमातून. षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा पाहतोय मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे चेंडूने बॅटचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होते. संघाची धावसंख्या ते सिरावेल ती अर्थात आपण पाहिलं तर अजून या अकाउंट ओपन केलं नाहीये ते अर्थात प्रसाद 11 अलिबाग संघाने. चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपण पाहतोय गोलंदाज अविनाशच्या माध्यमातून पाहायला मिळते. रॅट मोर द विकेट. चांगला फटका आपण पाहतोय यावेळी. नक्कीच चेंडू जातोय सीमा रेषा बाहेर 4 धावांसाठी. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानावर पाहायला मिळते ती या दोन फलंदाजांच्या दरम्यान, अर्थात गौरव कवळे आणि सुजय मगर यांच्या माध्यमातून. या 2 धावेनंतर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 1 बाद 6 धावा धावफलकावर येत आहेत. षटक क्रमांक आपण पाहिलं तर पहिलं चालू आहे.
चांगला फटका आपण पाहतोय सुजय मगरच्या बॅट मधून पाहायला मिळतोय, परंतु क्षेत्ररक्षक तैनात होता, झेल मात्र सोडला जातोय. सुजयला मात्र आपण पाहिलं तर इथे जीवदान भेटले. 2 धावा जरूर आल्यात या चेंडूवर आणि या 2 धावेनंतर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 8 पर्यंत. शेवटचा एक चेंडू येणे शिल्लक आहे या षटकातील. एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपण पाहतोय. पॉवर प्लेच्या षटकात पूर्णपणे एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळाली. यावेळी मात्र आपण पाहतोय स्वेर चेंडूची घोषणा केली जाते. पंच रुपेश मात्र यांच्या माध्यमातून अवांतर स्वरूपाने आपण पाहिलं तर धावफलकावर 2 धावा येतील. या 2 धावेनंतर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या दुहेरी अंकात प्रवेश करेल, अर्थात 10 धावा धावफलकावर येत आहेत. कुठेतरी आपण पाहिलं तर शेवटचा चेंडू नक्कीच थोडासा खराब पाहायला मिळतोय गोलंदाज अविनाशच्या माध्यमातून. राईट मोर द विकेट. पुन्हा एकदा पाहतोय अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, परंतु येथे चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. बाईच्या स्वरूपात नक्कीच धावफलकावर 1 धाव येते. एक षटकाचा इथे खेळ समाप्त होईल. एका षटकानंतर आपण पाहिलं तर प्रसाद 11 अलिबाग संघाची धावसंख्या 1 बाद 11 धावा धावफलकावर आल्यात. उर्वरित आपण पाहिले तर 3 षटकांचा खेळणं बाकी आहे, अर्थात येणारे 18 चेंडू. या 18 चेंडूंचा विचार केला तर नक्कीच चांगली कामगिरी करून दाखवावी लागेल प्रसाद 11 अलिबाग संघाला. मैदानामध्ये पाणी घेऊन जायचं आहे. तर जय हनुमान पोरुपाडा टीम मीटिंग घ्यायची नाही आहे, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे, सामन्याला थोडी सुरुवात करायची आहे. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 1 बाद 11 धावा धावफलकावर आल्यात. नवीन गोलंदाज आपण पाहतोय जय हनुमान पोरुपाडा संघाच्या माध्यमातून. वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरा षटक घेऊन महेश येतोय. महेश सुद्धा आपण पाहिलं तर एक अष्टपैलू दळाचा खेळाडू आहे. पोरुपाडा संघाच्या माध्यमातून एक चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. आज बघूया या महत्त्वपूर्ण लढतीमध्ये कशा प्रकारची कामगिरी पाहायला मिळते. ऑन स्ट्राईक आपण पाहतोय गौरव कवळे पाहायला मिळतोय. गौरव बघूया इथे या षटकामध्ये कशा प्रकारची फटकेबाजी करेल, कारण का जास्तीत जास्त धावा येणं गरजेचं आहे, ते अर्थात प्रसाद 11 अलिबाग संघाला. महेश सुद्धा आपण पाहिलं तर नक्कीच एक चांगला गोलंदाज आहे, त्यामुळे एक चांगल्या प्रकारची कामगिरी नक्कीच त्याला करून दाखवावी लागेल जय हनुमान पोरुपाडा संघासाठी. षटकातील पहिला चेंडू आपण पाहतोय. आखूड टपाचा चेंडू आहे, नक्कीच पुरेपूर फायदा उठवतोय. चेंडू जाईल सरळ सीमारेषा बाहेर 6 धावांसाठी. अकूट टप्प्याचा चेंडू होता आणि त्या अकूट टप्प्याच्या चेंडूवर पुरेपूर फायदा घेतोय फलंदाज गौरव कवळे. या 6 धावेने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 17 धावा धावफलकावर येत आहेत. षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा पाहतोय अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय, परंतु इथे चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होते. संघाची धावसंख्या ते स्थिरावेल ती अर्थात 17 पर्यंत. षटक क्रमांक आपण पाहिले तर दुसरं चालू आहे आणि दुसऱ्या षटकाचा विचार केला तर नक्कीच एक चांगलं कमबॅक पाहायला मिळालं गोलंदाज महेशच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवर जरूर एक मोठा फटका आलाय. पुन्हा एकदा पाहतोय मोठा फटका. यावेळी नक्कीच चेंडू जातोय सरळ सीमारेषा बाहेर. षटकार अप्रतिम फटका आपण बाजी आपण पाहतोय फलंदाज गौरवच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. आणि आपण पाहिलं तर नक्कीच या वर्षीच्या हंगामाचा विचार केला तर गौरवने खऱ्या अर्थाने प्रसाद 11 अलिबाग संघासाठी एक चांगली फलंदाजी केली. पुन्हा एकदा पाहतोय चांगला फटका आणि पुन्हा एकदा चेंडू सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी.
गौरवच्या बॅटमधून मात्र आपण पाहिलं तर नक्कीच एक चांगली प्रकारची कामगिरी पाहायला मिळते. एक चांगले स्ट्रोक नक्कीच मैदानावर गौरवच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. या 4 धावांनी आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या 27 पर्यंत पोहोचते. यावेळी मात्र आपण पाहतोय चांगला चेंडू, 1 धाव तर जरूर येते या चेंडूवर. या एका धावेने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 28 धावा धावफलकावर येत आहेत. शेवटचा एक चेंडू येणे शिल्लक आहे. एका चेंडू नंतर आपण पाहिलं तर नक्कीच मैदानामध्ये पाणी घेऊन जायचं आहे. शेवटचा एक चेंडू येणे शिल्लक आहे आणि मोठा स्ट्रोक आपण पाहतोय सुजयच्या बॅटमधून पाहायला मिळतोय, परंतु तिथे एक अप्रतिम दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 1 धाव जरूर येते. दुसरी धाव खेळण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. एक चांगली रणनीतियुक्त विकेट मैदानावर पाहायला मिळते ती अर्थात या 2 फलंदाजांच्या माध्यमातून 2 षटकांचा इथे खेळ समाप्त होईल. 2 षटकानंतर आपण विचार केलात तर प्रसाद 11 अलिबाग संघाची धावसंख्या 1 बाद 30 धावा धावफलकावर आल्यात. या षटकाचा विचार केला तर नक्कीच महेश महागडा ठरतोय. तब्बल आपण पाहिलं तर 19 धावा खर्च केल्यात या षटकामध्ये. चांगल्या प्रकारची फटकेबाजी नक्कीच या 2 फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळते. उर्वरित आपण पाहिलं तर अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. 2 षटकांचा विचार केला तर नक्कीच एक कुठेतरी एक चांगली कामगिरी करून दाखवावी लागेल या 2 फलंदाजांना. 30 धावा धावफलकावर लागल्यात. षटक क्रमांक 2 समाप्त झालेला आहे. अजूनही येणारे 12 चेंडू येणे शिल्लक आहेत पहिल्या सत्रामधील, अर्थात येणारे 2 षटक. नवीन गोलंदाज आपण पाहतोय जयनुमान परुपाडा संघाच्या माध्यमातून. नवीन गोलंदाज आपण पाहतोय गणेश येतोय. गणेश खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर नक्कीच भरपूर वर्षांचा अनुभव आहे या खेळाडूकडे, त्यामुळे आपण पाहिलं तर नक्कीच एक चांगली कामगिरी करून दाखवावी लागेल गणेशला. परंतु समोर आपण पाहिलं तर गौरव कवळेसारखा एक चांगला फलंदाज आहे, त्यामुळे एक चांगल्या प्रकारची कामगिरी करून दाखवायची आहे. चांगला चेंडू आपण पाहतोय. 1 धाव जरूर येते या चेंडूवर. या एका धावेनंतर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 31 धावा धावफलकावर येत आहेत. सुजय मगर ऑन स्ट्राईक आपण पाहतोय. सुजय सुद्धा आपण पाहिलं तर मोठे स्ट्रोक खेळण्यामध्ये माहीर असलेला फलंदाज. या षटकामध्ये बघूया कशा प्रकारची फलंदाजी पाहायला मिळते. चांगला फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक त्यांना दिसतोय, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव तर जरूर येते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण होते. एक चांगली रणनीतियुक्त विकेट मैदानावर पाहायला मिळते. या 2 धावेच्या मदतीने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 33 धावा धावफलकावर येत आहेत. एक चांगल्या प्रकारची फटकेबाजी आपण पाहतो या 2 फलंदाजांच्या माध्यमातून. कुठेतरी आपण पाहिलं तर नक्कीच एक चांगल्या प्रकारचं क्रिकेट पाहायला मिळतं ते अर्थात प्रसाद 11 अलिबाग संघाच्या माध्यमातून. रॅटम ओव्हर द विकेट. चांगला फटका आपण पाहतोय. 1 धाव नक्कीच येते या चेंडूवर. या एका धावेनंतर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 34 पर्यंत. या षटकाचा विचार केला तर आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ संपन्न झालाय आणि यावेळी मात्र आपण पाहतो यू मिस आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज गौरव कवळे बॅक टू द पवेलियन. दुसरा धक्का लागतोय तो अर्थात प्रसाद 11 अलिबाग संघाला. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 2 बाद 34 धावा धावफलकावर येत आहेत. उर्वरित आपण पाहिलं तर 2 चेंडूंचा खेळणं बाकी आहे या षटकातील. नवीन फलंदाज आपण पाहतोय उदय मात्र येतोय मैदानामध्ये. चांगला फटका आपण पाहतोय उदयच्या बॅटमधून पाहायला मिळतोय, परंतु क्षेत्ररक्षकांना थोडीशी चूक होते. 2 धावा तर नक्कीच पूर्ण होतात. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता, परंतु 2च धावांवर समाधान मानावं लागेल. उदयला पूर्णपणे आपण पाहिलं तर जीवदान मिळालंय ते अर्थात पहिल्या चेंडूवर.
कोणीतरी आपण पाहिलं तर या 2 धावेनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 36 धावा धावफलकावर लागतायत. शेवटचा आपण पाहिलं तर एक चेंडू येणे शिल्लक आहे या षटकातील, अर्थात तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. खराब चेंडू आपण पाहतोय. स्वेर चेंडूची घोषणा होते पंच रुपेश म्हात्रे यांच्या माध्यमातून. स्वेर +1 बाईच्या स्वरूपात अशा एकूण 2 धावा धावफलकावर येतील आणि या 2 धावेनंतर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 38 पर्यंत. शेवटचा चेंडू आपण पाहिलं तर बघूया इथे कशा प्रकारची कामगिरी पाहायला मिळते. गोलंदाज चांगला फटका आपण पाहतोय. या क्षेत्ररक्षक नक्कीच तैनात दिसत नाही आहे, परंतु तितकंच आपण पाहिलं तर थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण. चेंडू सीमारेषा बाहेर. अर्थात येणारे 6 चेंडू, या 6 चेंडूंचा विचार केला तर नक्कीच एक चांगल्या प्रकारची कामगिरी करून दाखवावी लागेल ती अर्थात प्रसाद 11 अलिबाग संघाला. कारण का घरचं मैदान आहे, या घरच्या मैदानाचा पुरेपूर फायदा घ्यावा लागेल तो अर्थात प्रसाद 11 अलिबाग संघाला. नवीन गोलंदाज बघूया जय हनुमान पोरुपाडा संघाच्या माध्यमातून. विराज येतोय वैयक्तिक पहिलं आणि सांघिक 4थं षटक घेऊन, अर्थात स्लॉगरचं षटक. शेवटचं षटक आपण पाहतोय. शेवटच्या षटकाचा विचार केला तर नक्कीच कुठेतरी एक चांगल्या प्रकारची कामगिरी करून दाखवावी लागेल या 2 महत्त्वपूर्ण फलंदाजांना. विराज बघूया शेवटच्या षटकात इथे कशा प्रकारची कामगिरी करेल. आतापर्यंत विचार केला तर नक्कीच एक चांगल्या प्रकारची फलंदाजी पाहायला मिळाली ती अर्थात प्रसाद 11 अलिबाग संघाच्या माध्यमातून. बेचाळीस धावा धावफलकावर लागल्यात. ऑन स्ट्राईक आपण पाहतोय उदय म्हात्रे. पहिला चेंडू आपण पाहतोय. सुरेख फटका. नक्कीच चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. एकदा आपण पाहतोय मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होते. संघाची धावसंख्या इथे स्थिरावेल ती अर्थात 48 पर्यंत. षटक क्रमांक आपण पाहिलं तर अंतिम चालू आहे आणि अंतिम षटकाचा विचार केला तर नक्कीच इथे एक चांगल्या प्रकारची कामगिरी करून दाखवावी लागेल गोलंदाज विराज याला. पुन्हा एकदा आपण पाहतोय मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आणि बॅटचा इथे संपर्क आला नाहीये. धावचीत स्वरूपात उदय म्हात्रे बॅक टू द पवेलियन. तिसरा धक्का प्रसाद 11 अलिबाग संघाला. पाच धांदा आपण पाहतो. नवीन फलंदाज अक्षय जातोय मैदानामध्ये. चांगला चेंडू आपण पाहतोय, परंतु या चेंडूवर पंच नाखुश दिसत आहेत. पंच प्रसाद चेवले यांचा इशारा की चेंडू स्वेर आहे. अवांतर स्वरूपाने धावफलकावर 1 धाव नक्कीच येते. या एका धावेनंतर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ते अर्थात 49 धावा धावफलकावर लागल्यात. पुन्हा एकदा आपण पाहतोय स्वेर चेंडूची घोषणा केली जाते. बॅक टू बॅक दुसरा चेंडू स्वेर फेकला जातोय गोलंदाज विराजच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 50 धावा धावफलकावर आल्यात. अर्थात अर्धशतक कंप्लीट झाले ते अर्थात प्रसाद 11 अलिबाग संघाचं. पुन्हा एकदा आपण पाहतोय अप्रतिम दर्जाची गोलंदाजी, परंतु नक्कीच नाखुश दिसतात पंच. बॅक टू बॅक तिसरा चेंडू स्वेर फेकला जातोय. अवांतर स्वरूपाने पुन्हा एकदा धावफलकावर 1 धाव नक्कीच येते. या एका धावेनंतर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 51 रन्स ऑन बोर्ड. 51 धावा धावफलकावर येत आहेत.
गोलंदाज खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर आपल्या लाईन अँड लेनवर बिघडलाय. यावेळी मात्र आपण पाहतोय या चूक टप्प्याची गोलंदाजी. सुरेख टप्पा आपण पाहतोय. फलंदाज जे सुजयला कुठेतरी आपण पाहिलं तर नक्कीच बुचकाळ्यात टाकणारा हा चेंडू आपण पाहतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. संघाची धावसंख्या ते स्थिरावेल ती अर्थात 51 पर्यंत. पुन्हा एकदा आपण पाहतोय अप्रतिम दर्जाची गोलंदाजी मैदानामध्ये पाहायला मिळते आणि इथे मात्र आपण पाहतोय धावची स्वरूपात सुजय मगर बॅक टू द पवेलियन. चौथा धक्का लागेल तो अर्थात प्रसाद 11 अलिबाग संघाला. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 4 बाद 51 धावा धावफलकावर आल्यात. शेवटचा आपण पाहिलं तर एक चेंडू येणे शिल्लक आहे पहिल्या सत्रामधील. बघूया शेवटच्या चेंडूवर इथे कशा प्रकारची कामगिरी पाहायला मिळते फलंदाज अक्षयच्या माध्यमातून. चांगला चेंडू आपण पाहतोय. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी मैदानामध्ये पाहायला मिळाली ती अर्थात गोलंदाज विराजच्या माध्यमातून. षटक क्रमांक आपण पाहिलं तर 4 समाप्त होईल. अर्थात एका सत्राचा इथे खेळ समाप्त झालाय. एका सत्रानंतर आपण पाहिलं तर प्रसाद 11 अलिबाग संघाची धावसंख्या 4 बाद 51 धावा धावफलकावर आल्यात आणि 52 धावांचं लक्ष्य असेल ते अर्थात जहनुमान पोरुपाडा संघाला. बघूया या 52 धावांचा पाठलाग करत असताना जहनुमान पोरुपाडा संघ इथे कशा प्रकारची कामगिरी करणार. किंबहुना आपण पाहिलं तर नक्कीच इथे प्रसाद 11 अलिबाग संघाला जर या स्पर्धेमध्ये टिकायचं असेल अर्थात स्वतः आयोजक आहेत या स्पर्धेचे तर या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर 52 धावा सेव्ह कराव्या लागतील. तर विनंती असेल की प्रसाद 11 अलिबाग संघ आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे मैदानामध्ये आणि जहनुमान पोरुपाडा संघ आपली सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवून द्यायची आहे. जोपर्यंत दुसऱ्या सत्राला सुरुवात होती या दुसऱ्या सत्राचा धावतं समोरच्या नायकांसाठी घेऊन जातोय दिग्वेश गावंड यांच्याकडे. एक मानी गावचा आपण पाहिलं तर हा सुपुत्र आहे. एक चांगल्या प्रकारची समालोचनाची भूमिका त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. आज बघूया या स्पर्धेच्या माध्यमातून कशा प्रकारची कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळेल. वडू दिग्वेश गावंड. बावन्न धावा कराव्याच लागणार आहेत. सामना 4 षटकांचा असणार आहे. तर परुपाडा संघाकडून सलामीला आलेले फलंदाज महेश आणि सुमित ही सलामीची जोडी मैदानात परुपाडा संघाकडून दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते. तर प्रसाद 11 अलिबाग संघाकडून प्रथम गोलंदाजीसाठी येतोय प्रथमेश येतोय गोलंदाजीसाठी. वैयक्तिक पहिलं व सांघिक पहिलं षटक प्रसाद 11 अलिबाग संघाकडून पाहायला मिळते प्रथमेशच्या रूपात. तर पंच सामना लवकरात लवकर चालू करून घ्या. स्ट्राईक एंडला असणार आहे महेश, नॉन स्ट्राईक एंडला सुमित. गोलंदाजी मार्कवर प्रथमेश पाहायला मिळतो आपल्याला अलिबाग संघाच्या माध्यमातून. वैयक्तिक पहिलं व सांघिक पहिलं षटक प्रथमेश येते गोलंदाजीला. प्रथमेशचा पहिला चेंडू. महेश सज्ज झालाय.
वर्सोली एंड करना मारा करतोय प्रथमेश. प्रथमेशच्या पहिल्या चेंडूवर जोरदार मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, परंतु झेल सुटला जातोय. नक्कीच प्रतीक घाडी याच्याकडून आपल्याला थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक महेश सारख्या फलंदाजाला जीवदान मिळालंय. नक्कीच महेश सारख्या फलंदाजाला जीवदान मिळालंय. आपल्या संघाचा एक प्रमुख फलंदाज म्हणून महेश मानला जातो परुपाडा संघाकडून. तर आता मात्र स्ट्राईकला असणार आहे सुमित. सुमितकडे सुद्धा मोठे मोठे फटके आहे. सुमितकडे सुद्धा सामना एखादी विजय मिळवून देण्याची ताकद आहे. पाहूया सुमितची फलंदाजी आपल्याला कशी पाहायला मिळतोय. प्रथमेशच्या पहिल्या चेंडूवर महेशला बाद करण्याची नामी संधी. प्रथमेशच्या पहिल्या चेंडूवर महेशला बाद करण्याची नामी संधी होती, परंतु झेल सुटला जातोय महेशचा. पाहूया सुमित. हा सुद्धा एक सुमितचा हलक्या हाताने कटवण्याचा प्रयत्न होता, परंतु निर्धाव चेंडूची सांगता झाली. धावसंख्या स्थिरावलेली. धावसंख्या झाले 1. बिनबाद 1 धाव परुपाडा संघाकडून पाहायला मिळते आपल्याला. 2 चेंडू 1 धाव. महेश पाटीलसाठी सुवर्ण संधी येत आहे. एबी ग्रुप अलिबाग संघाकडून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक येत आहे. एबी ग्रुप अलिबाग. पाहूया पुढील चेंडू प्रथमेशचा. ऑफसाईडच्या दिशेने हलक्या हाताने कटवून काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतोय. क्षेत्ररक्षक फील्ड करेल, थ्रो करेल. तोवर 2 धावा सहजरित्या पूर्ण झाल्या. परुपाड्या खात्यामध्ये 2 धावांची भर होते. धावसंख्या 2ने पुढे सरसवली. धावसंख्या झालेली आहे 3. 3 चेंडू 3 धावा. आतापर्यंत चांगली गोलंदाजी पाहायला मिळते प्रथमेशच्या माध्यमातून. पाहूया प्रथमेशचा पुढील चेंडू. हा सुद्धा एक जोरदार मारण्याचा प्रयत्न होता, परंतु थोडं का होईना फलंदाज बीट झाला. निर्धाव चेंडूची सांगता झाली. धावसंख्या स्थिरावली 3 वर. 4 चेंडू 3 धावा. अजूनही षटकातील 2 चेंडू येणं बाकी. पाहूया सज्ज झालाय सुमित. सुद्धा एक जोरदार मारण्याचा प्रयत्न होता, परंतु क्षेत्ररक्षक फील्ड करेल, थ्रो करेल. 1 धाव सहजरित्या पूर्ण झाली. एका धावेने संघाची धाव संख्या जाऊन पोचते 4 धावा. नक्कीच सिंगल डबलवर जास्त भर दिला तर आपलं आव्हान थोडंसं कठीण होत जाणार आहे. परुपाडा संघाने लक्षात घ्यायचं आहे. पाहूया षटकातील शेवटचा चेंडू. महेश स्ट्राईक एंडला असणार आहे. महेशसाठी एक नामी संधी. एबी ग्रुप अलिबाग संघाकडून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. षटकातील शेवटचा चेंडू असणार आहे. प्रथमेश सज्ज झाला आहे. हा सुद्धा एक जोरदार मारण्याचा प्रयत्न होता, परंतु निर्धाव चेंडूची सांगता झाली. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 4. जयहनुमान परुपाडा संघाची पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती लागली जाते 4 धावा. नक्कीच प्रथमेशच्या माध्यमातून आपल्याला चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. प्रसाद 11 अलिबाग संघाने प्रथम फलंदाजी करत असताना 51 धावा केल्यात. 52 धावांचं लक्ष ठेवलंय परुपाडा संघासमोर आणि पहिला गोलंदाज आला होता प्रथमेश. प्रथमेशच्या माध्यमातून एक आपल्याला चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. आपल्या पहिल्या षटकामध्ये 4 धावा खर्च केल्या. नवीन आलेला गोलंदाज प्रतीक घाडी. एक प्रसाद 11 अलिबाग संघाकडून प्रमुख गोलंदाज पाहायला जातोय प्रतीक घाडी. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 4 धावा धावफलकावरती लागल्यात. स्ट्राईक एंडला असणार आहे सुमित. नॉन स्ट्राईक एंडला महेश. बिनबाद 4 धावा परुपाडा संघाच्या धावफलकावरती लागल्या जात आहेत. नवीन आलेला गोलंदाज प्रतीक घाडी येतोय गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईक एंडला असणार आहे सुमित. थोडं फास्ट घ्यायचं आहे. वैयक्तिक पहिलं व सांघिक दुसरं षटक प्रतीक येतोय. हा सुद्धा एक प्रतीकचा चांगला चेंडू. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि आता मात्र सुमितची खेळी संपुष्टात. डीजे
तर पहिल्या चेंडूवर प्रतीकच्या सुमित सारख्या मोठ्या फलंदाजाला प्रतीकने माघारी परतवलंय. सुमितची जागा भरून काढण्यासाठी नवीन आलेला फलंदाज रोहित येतोय. पहिल्या चेंडूवर एक ब्रेक थुंबवून दिलाय प्रतीकने. पाहूया प्रतीकचा पुढील चेंडू. महेश स्ट्राईक एंडला असणार आहे. हा सुद्धा महेशचा जोरदार मारण्याचा प्रयत्न होता, परंतु निर्धाव चेंडूची सांगता झाली. महेश आपल्या संघाची धावसंख्या उंचावण्याचा प्रयत्न करतोय, परंतु प्रतीक सुद्धा काही कच्च्या गुरूचा चेला नाही आहे. त्याला सुद्धा माहिती आहे आपल्याला गोलंदाजी कशा प्रकारे करायची आहे. मोठमोठ्या फलंदाजांना त्याने सुद्धा जागेवर ठेवलेला आहे. त्यामुळे प्रतीक समोर सीमारेषा गाठायची म्हणजे थोडंसं कठीण होणार आहे. हा सुद्धा एक निर्धाव चेंडू. नक्कीच प्रतीक घाडीची गोलंदाजी पाहायला गेले तर आतापर्यंत एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. 3 चेंडू झालेत. 3 चेंडूंवर अजूनही एकही धाव आलेली नाही आहे. धावफलकावरती 4 धावा लागलेल्या आहेत. हा सुद्धा एक जोरदार मारण्याचा प्रयत्न आहे, परंतु महेश वारंवार बीट होतोय. नक्कीच महेशच्या माध्यमातून आपल्या 3 चेंडू निर्धाव आलेत. लगातार 3 चेंडू निर्धाव आल्यानंतर थोडंसं का होईना परंतु परुरपाडा संघावर दडपण आलेलं पाहायला मिळते आपल्याला. पाहूया प्रतीकचा पुढील चेंडू. हा सुद्धा एक जोरदार मारण्याचा प्रयत्न होता, परंतु पंच नाखुश. पंचांचा इशारा होतोय स्वेअर चेंडू. अजूनही षटकातील 2 चेंडू येणं बाकी. नक्की 4 चेंडू निर्धाव टाकलेत प्रतीकने. पाहूया षटकातील पुढील चेंडू प्रतीकचा. हा सुद्धा एक हलक्या हाताने कटून काढण्याचा प्रयत्न होता, परंतु महेश मला मात्र माघारी परतावं लागतंय. 4 चेंडू निर्धाव गेल्यानंतर महेश सुद्धा माघारी परततोय. आज गणेश येतोय स्ट्राईक एंडला, तर प्रतीक घाडीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय एक अप्रतिम दर्जाची गोलंदाजी प्रतीकच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. तर स्ट्राईक एंडला असणार आहे गणेश. गणेशचा हा सुद्धा जोरदार मारण्याचा प्रयत्न होता, परंतु वन बाउन्स क्षेत्ररक्षक फील्ड करेल, थ्रो करेल तोवर निर्धाव चेंडूची सांगता झाली. नक्कीच 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागलेल्या आहेत. 5 धावा प्रसाद इलेव्हन अलिबाग संघाच्या माध्यमातून पाहायला गेले तर आतापर्यंत एक अप्रतिम पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. नक्कीच प्रतीक घाडी प्रथमेश दोघांच्या माध्यमातून आपल्याला एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये प्रथमेशने 4 धावा खर्च केल्या, तर दुसऱ्या षटकामध्ये प्रतीक घाडीने फक्त 1च धाव खर्च केली. एक चांगली गोलंदाजी प्रतीकच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. 2 गडी बाद 5 धावा धावफलकावरती लागल्यात परुरपाडा संघाच्या. आता मात्र परुरपाडा संघाला थोडंसं का होईना फास्ट फलंदाजी करावी लागणार आहे, कारण की धावफलकावर तर धावा फक्त आता 5 लागलेले आहेत. थोडं फास्ट घ्यायचं आहे. तर नवीन आलेला गोलंदाज उदय येतोय गोलंदाजीसाठी. स्ट्राईक एंडला असणारा फलंदाज रोहित आहे. हा सुद्धा एक जोरदार मारण्याचा प्रयत्न चालू आहे, परंतु एका धर समाधान मानावं लागणार आहे रोहितला. थोडंसं का होईना परंतु गचाल क्षेत्ररक्षकांची गचाल क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्याला अलिबाग संघाकडून. रनआउट स्वरूपात गणेशला मात्र माघारी परतावं
एक 2-3 मोठे फटके आले तर मात्र आपण आव्हानाच्या जवळ जाऊ शकता. तर पाहूया पुढील चेंडू उदयचा स्ट्राईक एंडला असणार आहे रोहित. हा सुद्धा एक जोरदार मारण्याचा प्रयत्न आहे परंतु उदयने मात्र हा यॉर्कर चेंडू टाकला. एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय रोहितला. धावसंख्येत 1 ने भर धावसंख्या झालेली आहे. 7 धावा धाव फलकावरती लागलेल्या आहेत. 2 चेंडू 7 धावा. वारंवार जोरदार मारण्याचा प्रयत्न होतोय परुपाडा संघाकडून परंतु निर्धाव चेंडूची सांगता होते. 3 चेंडू धावसंख्या स्थिरावलेली. 7 धावा धाव फलकावरती लागलेल्या आहेत. पाहूया पुढील चेंडू उदयचा. पंचांचा इशारा येतोय. स्वेर चेंडू उदयच्या माध्यमातून आपल्याला स्वेर चेंडू पाहायला मिळाला. 3 चेंडू 8 धावा धाव फलकावरती लागलेले आहेत. अजूनही षटकातील काही चेंडू येणं बाकी. सुद्धा जोरदार मारण्याचा प्रयत्न होतोय परंतु तितकासा काही बॅटवर येत नाही चेंडू. आपल्या संघाच्या विजयाच्या आव्हानापर्यंत जाण्याचा प्रयत्न पुरेपूर करतोय परुपाडा संघ परंतु प्रसाद 11 अलिबाग संघाची गोलंदाजी पाहायला मिळाली तर कंजूसी गोलंदाजी पाहायला मिळते अलिबाग संघाकडून. पाहूया षटकातील पुढील चेंडू. असं एक हलक्या हाताने कटवलाय ऑफसाईडच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतोय. क्षेत्ररक्षक फील्ड करेल थ्रो करेल. एक चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते धर्मेंद्रकडून आपल्याला. धावसंख्येत 2 ने भर धावसंख्या झालेली आहे 11. पाहूया षटकातील पुढील चेंडू असणार आहे उदयच्या. सध्या एक हलक्या हाताने कटवला. एक अप्रतिम दर्जाची क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय आपल्याला प्रथमेशकडून, माफ करा धर्मेंद्रकडून. तर षटकाची समाप्ती होतोय. धावसंख्या 12 वर स्थिरावलेली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर परुपाडा संघाची धावसंख्या जाऊन पोचते 12. अजूनही 40 धावांचं आव्हान असणार आहे परुपाडा संघाला जिंकण्यासाठी. 6 चेंडू आणि 40 धावा. एक मोठं आव्हान असणार आहे परुपाडा संघाला विजयी होण्यासाठी. ऋषिकेश आणि रोहितची जोडी मैदानात आहे. तर गोलंदाजीसाठी नवीन आलेला गोलंदाज अक्षय येतोय गोलंदाजी मार्कवर. नक्कीच पहिल्या षटकामध्ये प्रथमेश आला. प्रथमेशने 4 धावा खर्च केल्या. दुसऱ्या षटकामध्ये प्रतीक आला. प्रतीकने मात्र 1च धाव खर्च केली. आणि आता मात्र उदय आला. उदयने पाहूया षटकातील पुढील चेंडू अक्षयचा. थोडं फास्ट घ्यायचं. अलिबाग संघ आपले सामने आहेत. पाहूया अक्षयचा पुढील चेंडू. सुद्धा चेंडू हवेत आहे परंतु क्षेत्ररक्षक फील्ड करेल थ्रो करेल. एक धाव सहजरित्या पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण केली. एक औपचारिकता राहिली आहे सामन्यामध्ये. पाहूया षटकातील पुढील चेंडू अक्षयचा. पंचांचा इशारा येतोय स्वेर चेंडू. पाहूया षटकातील पुढील चेंडू अक्षयचा. बैरेश्वर मानी संघाला विनंती करतोय की आपला कर्णधार कृपया नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचा आहे. तर चेंडू कार्पेटला चाटून चालले. चेंडू एक धाव सहजरित्या पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा कोणताही प्रकारे प्रयत्न नाही. धावसंख्येत 1 ने भर धावसंख्या झाली आहे 16. 3 चेंडू 16 धावा. अजूनही षटकातील 3 चेंडू येणं बाकी. जवळजवळ अलिबाग संघाने हा सामना आपल्या खिशात घातलेला आहे परंतु अजूनही 3 चेंडू येणं बाकी.
हा सुद्धा एक शॉर्ट पिच सर्वदा चेंडू होता. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली फील्ड करेल, थ्रो करेल. एक धाव सहजरित्या पूर्ण झाली. आता मात्र स्ट्राईक एंडला रोहित पाहायला मिळतोय आपल्याला. नॉन स्ट्राईक एंडला ऋषिकेश. षटकातील अजूनही 2 चेंडू येणं बाकी. धावसंख्या 17. पाहूया षटकातील पुढील चेंडू अक्षयचा. नक्कीच रोहितच्या बॅटमधून आपल्याला एक मोठा फटका पाहायला मिळतोय. मोठा फटका आलाय जरूर, परंतु या मोठ्या फटक्याला थोडा पाहूया षटकातील पुढील चेंडू अक्षयचा. हा सुद्धा एक फुलटॉस सर्वदा चेंडू होता. निर्धाव चेंडूची सांगता झाली आणि आता मात्र प्रसाद 11 अलिबाग संघ विजयी होतोय. विजय